दिखती है मुझको तो दिखती है कोई सनम अंगारों। नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलला। तर खूप दिवसांच येत आहोत आपण, आपली काय आता रोज ड्युटी राहिलेली नाही आहे, कारण खूप साऱ्या चॅनलवरती काम सुरू आहे त्याच्यामुळे। ओके, तर कसं आता त्या चॅनलवरती काम सुरू आहे म्हणून आपण हा चॅनल तर काही सोडू शकत नाही, कारण यूट्यूबला आपण सुरुवात याच्यापासून केली आहे, त्यामुळे आता ते चॅनल भलेही चांगले ग्रो करत असतील पण मी याला सोडू शकत नाही। आणि तुम्ही हा कधीही विचार करू नका की हा चॅनल आपला बंद होईल, हा चॅनल भलेही डिमॉनिटाईज होईल तरी पण याच्यावरती मी व्हिडिओ टाकणार, त्याबद्दल काहीही टेन्शन घेऊ नका। ओके, म्हणजे आपण चक्कर मारत राहू या चॅनलवरती। तर विषय कसा आहे की आता नवीन आपला मूवी येत आहे पुष्पा, त्याच्यामध्ये एक नवीन सॉन्ग आलाय अंगारोसा, तर त्याच्यावरती आपण आज नवीन ट्रेंडिंग एक व्हिडिओ क्रिएट केलेला आहे। तर 100% तुम्हाला व्हिडिओ आवडेल ही आशा करतो, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या एडिटिंग परिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। तर व्हिडिओला शेअर देखील करायचं, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि जर तुम्हाला याचा फुल म्युझिकमध्ये जर बघायचं असेल, आता इथे कसं कॉपीराईट लागते म्हणून मी तुम्हाला सॉन्ग म्यूट करून दाखवलं आहे, पण तुम्हाला जर फुल म्युझिकमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून टाका, इंस्टाग्रामवरती मी तो रील अपलोड केला आहे, तर तुम्ही तिथून बघू शकता। ओके, तर जे काय आपण मटेरियल यूज केलं आहे ते लिंक इन डिस्क्रिप्शन तुम्हाला तिथून मिळून जाईल, बीटमार्क, शेक इफेक्ट, आणि जे काय आपण फोटो वगैरे यूज करतो किंवा व्हिडिओमध्ये वापरलेले ओव्हरले जे काय आपण यूज करतो ते आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड करत असतो, तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करायचं आहे। ओके, तर चला व्हिडिओ मोठा होणार आहे, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही शेक इफेक्ट बनवून दाखवले आहेत, त्यामुळे तुम्हाला थोडंसं व्हिडिओ मोठा होईल। ओके, तर व्हिडिओला चला आपण सुरुवात करून टाकूया। तर सर्वात पहिले तुम्हाला शेक इफेक्ट आणि बीटमार्क हे दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकारचे काहीसं तुम्हाला इंटरफेस बघायला मिळून जाईल। ओके, जे काही लिरिकची लेअर असेल हे ऑलरेडी मी इथे ॲड करून दिली आहे, त्यामुळे तुम्हाला काहीही टेन्शन घ्यायचं नाही। आता इमेज ॲड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगून देतो, तर तुम्हाला एकदम सोप्या ट्रिक सांगतो। एकदम स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये या, मीडियामध्ये आल्यानंतर आपल्या फोल्डरमध्ये जायचं आहे, जो काही आपला फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये। ओके, सिम्पली आपण त्या फोल्डरमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इमेज मिळून जाईल, हा इमेज तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर वरती आपल्याला 3 डॉटला क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर याला मूव्ह वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता ॲज युअर विश। त्यानंतर समोर यायचं आहे, ज्या काय आपल्या जास्त दाट बीट दिसतात तिथपर्यंत त्या इमेजला अशा प्रकारे वाढवून घ्यायचं। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मागे स्लाईड करायचं आहे, मागे स्लाईड केल्यानंतर इथे आपल्याला यायचं आहे आणि इथे आपल्याला 2 पार्ट करून टाकायचे आहे या इमेजचे। ओके, त्यानंतर ही जी काय आपली इमेज असेल ती आपल्या लेरिकच्या आपल्याला बरोबर ती खाली सेट करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर आता तुम्हाला सर्व एक एक करून इमेजेस ॲड करत जायचं आहे। ओके, प्रत्येक बीटवरती तुम्हाला इमेज ॲड करायचं आहे, तर इमेज ॲड करायचं कसं ते तर तुम्हाला माहीतच असेल। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे समोर यायचं आहे, इथे आता खूप सारे आपल्याला बीट बघायला मिळतात। ओके, खूप सारे आपल्याला इथे बीट बघायला मिळतात, तर या बीटवरती तुम्हाला एक एक इमेज ॲड करायचं नाही आहे, एका वेळेस सर्व इमेज होऊन जातील। त्यामुळे प्लसवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये यायचं, जो काही आपला फोल्डर असेल त्या फोल्डरला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्या फोल्डरला सिलेक्ट केल्यानंतर इथे व्ह्यू ऑलचा जो काही ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला जेवढ्या काही इमेजेस ॲड करायच्या असं क्लिक करून ठेवा, 1 2 3, त्या सर्व इमेज तुमच्या इथे ॲड होऊन जातील एका वेळेस। ओके, त्यानंतर हा वाला जो काही आपला असतो या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचा। ओके, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे काहीशा आपल्या सर्व इमेजेस इथे ॲड झालेल्या आहेत। ओके, अशा प्रकारे आपल्या सर्व इमेजेस ॲड झाले। आता तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला सर्व करून घ्यायचं या बीटवरती सर्वच, आणि समोरच्या ज्या काय आपल्या जेवढ्या बीट असेल त्या सर्व बीटवरती तुम्हाला इमेज ॲड करून घ्यायचं आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजचा साईज वाढवायचा आहे, तर एक एक करून आपल्याला साईज वाढवण्याची काहीही गरज नाही। तर तुम्हाला काय करायचं आहे, या सर्व इमेजेस सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे, एक एक करून आपण तुम्ही ज्या काही इमेजेस इथे ॲड केल्या आहेत जास्त बीटमधल्या, तर त्या तुम्हाला इमेजेस इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर हा जो खाली ऑप्शन दिसतो याचा यूज करायचा, मागचा पार्ट कट करायचा, त्याच्यानंतर समोर यायचं या बीटपर्यंत, त्याला अशा प्रकारे काहीसं वाढवून घ्यायचं। बघू शकता अशा प्रकारे आपल्या सर्व इमेजेस वाढलेल्या आहेत। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या इमेजच्या बरोबर आपल्याला साईज मॅनेज करत जायचं आहे, तर आपण साईड क्लिक करून घेऊ। तर तुम्हाला साईज मॅनेज करण्यासाठी सर्वात पहिले येऊन जायचं इमेजवरती, इमेजला क्लिक करायचं, आणि जो काही आपला त्या इमेजच्या समोरचा जो काही पार्ट असतो वरच्या इमेजचा तो आपल्याला अशा प्रकारे मागचा पार्ट असं कट करत जायचं आहे। ओके, एक एक करून तुम्हाला या सर्वच इमेजवरचा मागचा पार्ट जो काही असेल तो तुम्हाला कट करत जायचं आहे आणि सर्व इमेज तुम्हाला कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इमेजला काहीसं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। ओके, तर आता मी तुम्हाला इथे इमेज सिलेक्ट करून घेतो, पहिले हाईड करतो,
म्हणजे कसं तुम्हाला समजायला थोडंसं मोकळं जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे काहीसं इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. 2 बोटांनी त्या इमेजला सिलेक्ट करायचं, झूम इन करायचं आहे, झूम आउट करायचं आहे. झूम आउट केल्यानंतर अशा प्रकारे काहीसं तुम्हाला इमेज इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ओके, साईज तुम्हाला कमी करून. त्यानंतर परत दुसरी जे काही इमेज असेल त्या इमेजवरती परत आपल्याला क्लिक करून 2 बोटांनी साईज कमी करून त्या आपण इमेजला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तुम्हाला जसं जसं वाटते तसं तसं तुम्ही इमेजेस सर्व इथे सेट करून घ्यायचं आहे एक एक करून. त्यानंतर आता आपण आपली समोरची एडिटिंग बघून घेऊ. ओके, तर त्यानंतर काय करायचं, आता मी जातो आपल्या मेन प्रोजेक्टमध्ये जिथे आपल्याला एडिटिंग करायची आहे. तर तुम्ही सर्व इमेजेस ॲड करून घेतले असं मी सपोज समजून घेतो, आणि मी पण इथे ऑलरेडी सर्व इमेजेस वगैरे बरोबर व्यवस्थित ॲड केलेले आहे. ओके, तुम्ही बघू शकता हा इफेक्ट आपला काहीसा अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस इथे बरोबर ॲड केलेले आहे. तर आता सर्व इमेजला इफेक्ट कसं द्यायचं, तर एकदम आपण जी काही स्टार्टिंगची इमेज इथे ॲड केली आहे त्या स्टार्टिंगच्या इमेजवरती तुम्हाला यायचं आहे. त्या इमेजवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, ॲड इफेक्ट या बटनावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे फ्रॅक्टल वर्प हा वाला जो आपल्याला इफेक्ट बघायला मिळतो त्याच्या सर्च करून घ्यायचं आहे, फ्रॅक्टल वर्प. ओके, बघू शकता वरती आलाय, त्याच्यावरती क्लिक करून घेऊ आणि हेट वेव्ह हा वाला जो काही ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता हा थोडासा जास्त आपल्याला वेव्ह होताना दिसून जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, याचा जो काही मॅग्निट्यूड असेल तो मॅग्निट्यूड आपल्याला कमी करायचा आहे, 15-10 वरती आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता स्मूथ इफेक्ट आपल्या इमेजला येऊन जाईल. ओके, त्यानंतर काय करायचं आहे, त्याच्या समोरचा इमेज जो आपण कट केला होता तो इमेज त्याच्यावरती क्लिक करा, इफेक्ट या बटनावरती क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये जा. त्याच्यानंतर ब्लर कॅटेगरीमध्ये यायचं आहे, गोशन ब्लर हा वाला जो काही ऑप्शन असतो त्याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे. तुम्हाला जर याचा ब्लर वाढवायचा असेल तर तुम्ही वाढवू शकता. अशा प्रकारे कायचा आपला बॅकग्राऊंडमध्ये तो इमेज ब्लर आपल्याला दिसून जाईल. ओके, त्यानंतर परत काय करायचं आहे, समोर यायचं, समोर हा वाला जो काही आपण इमेज ॲड केला आहे सिम्पली आपल्याला यावाल्या इमेजवरती क्लिक करायचं, परत इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्ट बटनावरती क्लिक करायचं, ब्लरमध्ये जायचं आहे, परत आपल्याला गोशन ब्लर घेऊन घ्यायचं आहे. ओके, स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं आहे, स्टार्टिंगला एक की द्यायचं आहे, त्यानंतर मधामध्ये येऊन परत एक की द्यायचं आणि लास्टला परत एक आपल्याला ॲनिमेशन की देऊन द्यायचे. ओके, स्टार्टिंगवाल्या कीवरती येऊन आपल्याला अशा प्रकारे काहीसं 0 ठेवायचं आहे, त्यानंतर मधामधली जी पण की येते तिच्यावरती पण आपल्याला 0 ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी काही लास्टवाली की असेल त्या लास्टवाल्या कीवरती आपल्याला अशा प्रकारे काहीसं वाढवून घ्यायचं आहे. ओके, त्याची जी काही ड्युरेशन असेल ती वाढवून घ्यायची आहे, म्हणजे जो आपला लास्टवाला असेल तो इमेज आपला समोर ब्लर होत असा जाईल. ओके, त्याच्यानंतर इथे आपल्याला इथे सॅच्युरेशन आणि हावाला आपल्याला इफेक्ट ॲड करायचा आहे. आपल्याला सिम्पली इफेक्ट या बटनावरती क्लिक करून इफेक्टमध्ये यायचं आहे, त्याच्यानंतर सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा वाला इफेक्ट आपल्याला इथे सर्च करून घ्यायचा आहे. सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स आपल्याला दिसून जाईल. त्यानंतर आपल्याला स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं आणि त्याचं जे काही आपलं सॅच्युरेशन असेल ते सॅच्युरेशन आपल्याला कमी करायचं आहे. ओके, त्यानंतर वरती इथे 3 डॉटला क्लिक करायचं आहे, इथे 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट आपल्याला करून घ्यायचं आहे. ओके, कॉपी इफेक्ट केल्यानंतर समोरच्या यावाल्या इमेजवरती तो इफेक्ट आपल्याला काहीसा अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, या दोन्ही इमेजवरती आपल्याला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तुम्ही बघू शकता काहीसा अशा प्रकारचा दिसून जाईल. त्यानंतर समोर यायचं आहे, समोरची ही वाली जी काही इमेज दिसते याच्यावरती क्लिक करायचं, इफेक्ट या बटनावरती क्लिक करून ॲड इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपल्याला वेव्हवाला इफेक्ट ॲड करावा लागेल, तर सिम्पली आपल्याला वेव्ह इथे सर्च करून घ्यायचं आहे. ओके, वेव्ह म्हटलं मी वाईपवाला आपल्याला वाईप नाही म्हटलं मी वाईप. ओके, तर आपल्याला वाईपवरती क्लिक करायचं आहे आणि ट्रान्झॅक्शन इन राईट हा जो आपल्याला सेकंड नंबरचा ऑप्शन दिसतो त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके, ट्रान्झॅक्शन इन राईट अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा वाला आपल्याला कायचा ट्रान्झॅक्शन बघायला मिळून जाईल. त्यानंतर परत आपल्याला या इफेक्टला कॉपी करायचा आहे आणि दुसरा जो काही इमेज येतो याच्यावरती आपल्याला तोच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, हा इफेक्ट आपल्याला इथे खासवाला बघायला मिळून जाईल. ओके, बस संपला विषय. त्यानंतर या समोरच्या इमेजेस येतात त्याच्यासाठी आपल्याला सिम्पली बॅक यायचं आहे. तो पण इफेक्ट आपण ॲड केला असता, पण तो जर इफेक्ट मी तुम्हाला सांगायला लागलो तो आप सोच सकते हो पूरा दिन निकल जाएगा, व्हिडिओ 1 महीने का बन जाएगा. तसं नाही होईल, पण खूप व्हिडिओ मोठा होऊन जाईल. त्याच्यानंतर आपल्याला शेक इफेक्टच्या प्रोजेक्टमध्ये येऊन हा वाला इफेक्ट आपल्याला इथून कॉपी करायचं आहे आणि कॉपी केल्यानंतर परत आपल्याला आत्ताच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि ज्या काही आपल्या लास्टवाल्या इमेजेस येतात इथे जो आपली डबल बीट आहे त्या डबल बीट नंतरच्या ज्या काही इमेजेस येतात तिथे आपल्याला अशा प्रकारे काहीसा इफेक्ट हा पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, अशा प्रकारे आपण या 4ही इमेजवरती तुम्हाला तो इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके, आणि ज्यांना कोणी जर नवीन असेल तर त्यांना माहीत नसेल की आपण हा ॲप जो वापरला आहे तो ॲप कोणता आहे बा, हा तुम्हाला प्रश्न पडत असेल मनामध्ये, तर या ॲपचं नाव आहे अलाइट मोशन. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर हा ॲप विदाऊट वॉटरमार्क तुम्हाला आपल्या
टेलिग्राम चॅनलवरती मी पिन करून ठेवला आहे, तर तुम्हाला तिथून हा अलाइट मोशन ॲप घेऊन घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीसे एडिटिंग करायचे आणि जे काही आपण बिटमार्क शेक इफेक्टचे हे तुम्हाला मी जे प्रोजेक्ट दिले आहे ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही त्याच्यावरती क्लिक केले तर ती डायरेक्ट तुमच्या अलाइट मोशनमध्ये रिडायरेक्ट होऊन जाईल. ओके, तुमच्याकडे अलाइट मोशन इन्स्टॉल असला पाहिजे, नाहीतर नाही होणार. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं, हा व्हिडिओ अशा प्रकारे एडिट करून झाला तर तुम्हाला काही एडिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा लोगो वगैरे इथे ॲड करायचा आणि या व्हिडिओला तुम्हाला एक्सपोर्ट करायला सुरुवात करून टाकायची आहे. ओके, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट करा. तुम्ही जर कॉमेंट्स केले तर काय होणार की आपल्या व्हिडिओची जी काही रीच असेल आणि आपला जो यूट्यूबचा अल्गोरिदम असेल तो यूट्यूब आपला व्हिडिओ समोर पाठवत जाईल. त्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक देखील करणे आहे. ओके, आणि कमेंट्स देखील करणे. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतील, मी हप्त्यातून 2 ते 3 व्हिडिओ टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन. ओके, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुम्हाला नवीन ट्रेंड तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला भेटूया समोरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या सर्वांनी. जय हिंद.